शिवसेनेच्या वतीने रविवारी संतनगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या महाआरतीमध्ये शेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य व सुखसमृद्धीचे जावो यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे राजकीयांसह जिल्ह्याभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी घातलं। बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय आरोग्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शेगावात आयोजित करण्यात आलेले शिबिर घाटाखालील जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार पडलेल्या या भव्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला। याशिवाय ज्यांना डोळ्यावरील शस्त्रक्रियेची गरज आहे अशांची निवड करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली। केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं भव्य नेत्र शिबिर संपन्न होत आहे। या शिबिरामध्ये हजारो लोकांनी या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि या शिबिरामध्ये जे काही पेशंट आलेले आहेत या पेशंटसाठी ड्रॉप असतील, चष्मे असतील आणि जे लाभार्थी मोतीबिंदू असतील किंवा काचबिंदू असतील शस्त्रक्रियेसाठी हे सर्व याच्यामध्ये निःशुल्क लाभ घेता। याच्यात कुठल्याच प्रकारचा लेन्ससहित कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही आहे। माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय आयुष्य मंत्री स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिर सईबाई मोठे सामान्य रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। आज लाडक्या बहिणींनी इथं सगळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथं जमलेले आहेत आणि इथं नेत्र चिकित्सालय पण आम्ही लावलेलं आहे गोरगरिबांसाठी आणि आमचे लाडके भाऊ हे दीर्घ आयुष्य निरोगी जगावं आणि निरोगी राहावं अशी आम्ही गजानन चरणी प्रार्थना आणि साकडा घालण्यासाठी इथं आलेला।